पुष्पा, ए पुष्पे, काय हो? अगं मला तेवढा सुटकेस मधला शालू काढून दे की. हाय का आता अजून तुमचा जीव त्या शालूतच अडकलाय वय? गप बसा की. का ग तुम्ही सगळी माझ्याशीच वागताय? ती समाधानी मी तसाच, आजय मी तसाच, आणि जयदी मी तशीच. तुम्हाला काय पैसे पडतात ग शालू काढून द्यायला? मला जर काढा येत असतं तर तुमच्या कशाला आता पाय पडले असते. मला इथे एवढी मोठी काम आहेत. तुमच्या नादाला लागले ना तर माझी कामं व्हायची नाहीत. अजिंक्य आले का नाही की त्यांच्याकडनं घ्या काढून. कसली एवढी काम आहेत काय माहित. आई गो, आई हो गो, बया, आई गो. फिटली का हाऊस? सांगितलं होतं ना गडबड करू नका म्हणून. काय गरज होती का? अगं मला हात तर दे की, उठाई ना झाले मला. आई गो, अयो, आई गो, हाडबीड मोडलं का काय? आई आता गो. दवाखान्यात नेला पाहिजे. मला एकटीला जमतंय बाई. थांबा, अजिंक्यला फोन लावते. आई गो, मेले. आई गो, मेले. अगं लाव की फोन. अहो लावते की, लागना झालाय. अगं बोल की त्याला कुठाय बघ की. आई गो. आता फोन लागना झालाय. थांबा, बघून येते कुठं गेलेत ती. आई गो. आता नुसती बघत बसू नको. अगं आता तरी सांगी तुझा फेवरेट कलर. अजिबात नाही. तुझं तू माहित करून घ्यायचं. अगं तू सांगितलं नाही तर कसं माहित पडणार आहे मला? मला काय माहित. तुला माहितीये का माझा फेवरेट कलर? लाल. तिथले तुला तर माझ्याबद्दल सगळं माहितीये, पण फौजी तुम्हालाच माझ्याबद्दल काय माहित नाही. राहुल्या, अरे मी तुझ्या सलूनकडेच येत होते. अहो फेडरेशनचा अध्यक्ष, अहो कुठं उन्हात असं फिरतोय? ठीक आहे, पेप्सी खावा. खातूच. आधी सांग आमचा अजिंक्य कुठं आहेत? काय माहित, भेटल्यावर सांगतो की. अरे भेटल्यावर नाही, माझं जे अर्जंट काम आहे. काय अर्जंट काम आहे? जिजींना दवाखान्यात घेऊन जायचंय ना. काय झालं जिजींना? अरे जिजी सुटकेस काढताना पडल्या. काय? होय, पण मी एकटी कशी घेऊन जाणार ना दवाखान्यात त्यांना? मामी, तुम्ही काय काळजी करू नका, मी निकेल लगेच घराकडे येतो. हा, अरे थांब थांब, पण अजिंक्य कुठे गेलेत काय माहित. जिजी त्यांच्या नावानं लय दसरा काढायला लागल्यात. आता तो कुठं असणार? तो असेल महादेवाच्या मंदिरात. मी निकेल लगेच घराकडे येतो. थांबा. महादेव मंदिरात? माझ्यापेक्षा माझ्या घरातले जास्त स्वप्न रंगवतात लग्नाबद्दल. आणि जीजीला तू कधी एकदा त्या घरात येतेस ना असं झालंय बघ. सारखा तुझाच विषय काढत असते. आजा, आता तुझं पोस्टिंग कुठं होणार? आमचं युनिट काश्मीरला आहे, म्हणजे 2 वर्ष तिकडेच असणार. 2 वर्ष? आणि मग त्याच्यानंतर कुठं? त्याच्यानंतर कुठं बी, म्हणजे दिल्ली, पुणे, मुंबई असं देशात कुठं बी होऊ शकतं. म्हणजे तू कायम बॉर्डरवर नसणार होय? नाही,
कधी इकडं कधी तिकडं असंच असतं. आणि कुठलाच फौजी बॉर्डरवर कायम नसतो. अरे मग तर आपल्याला आरामात एकत्र राहता येईल की. होय, अगं वर्षातनं महिनाभर सुट्टी मिळतेच की. मला तर नेहमी असं वाटायचं की तू कायम बॉर्डरवरच असणार. लोकांनी बी तसंच वाटतं. अगं पण फौजी पण माणसंच असतात ना, त्यांना बी घर असतं. आणि आर्मी तेवढा विचार करतेच की. इकडे लोकांना उगाच असं वाटतं की फौजी म्हणजे घरदार सोडूनच राहतात. आजा, म्हणजे दर 2 वर्षानंतर पुढची 2-3 वर्ष एकत्र राहता येईलच की. होय, इथं बसलाय वय. मामी अहो म्हातारी सकाळपासून वरडत होती कपाटावरचा शालू काढून द्या, तर दिला नाही आणि इथं येऊन बसलाय वय. घरात काय पाहिजे काय नाही बघायला नको का? मी येणारच होतो घरी, पण पण काय म्हातारी तिकडे पडली की शालू काढताना उठाय बी ना हलाय बी ना तिला. काय दवाखान्यात घेऊन जायचं म्हणलं तर मला एकटीला जमतंय होय. तुम्हाला फोन लावते तर तुमचा फोन बी लाग ना. तुमच्या दोघांचं गुलुगुलू बोलून झालं असलं तर म्हातारीला दवाखान्यात घेऊन जायला याल का? थांब की, कुठं चाललीस? चांगलं चाललंय की दोघांचं. असंच नादाला लावलं वाटतं आमच्या पोराला गुलुगुलू बोलून. पोरग 2 मिनिटं घरात थांबायला मागना. घरात काय पाहिजे काय नको कुणी बघायचं? म्हातारी सकाळपासून वरडत होती वरचा शालू काढून द्या म्हणून. तर महत्वाचं काम आहे म्हणून इकडे आलं. काढून दिला असतं तर असं घडलं असतं का? आणि तो शालू बी तुझ्यासाठीच काढायचा होता. तुझ्यामुळेच पडले जिजी. आणि असली काय फॅशन केलीस? नवीनच थेर करायला लागलीस की. लग्नात साडी नेसणारेस का असलंच काय बाय घालणारेस? आधीच सांगून ठेवते, आमच्या घरात असलं काही चालत नाही. जी काय आमच्या घरातले नियम असतील त्याच्याप्रमाणे राहावं लागल. नाहीतर आत्ताच नाही म्हणून सांग. आणि असल्या फॅशनी करण्यापेक्षा ना घरातली समधी कामं शिकून घे. कारण लगीन झाल्यावर तुलाच आमच्या घरातली समधी कामं करायचेत. आणि हा, मी म्हणल तसंच समजा व्हायला पाहिजे. आजवर तुझ्या घरच्यांनी तुझं समजा लाड केला असतील, पण तुझं ती लाड, तुझं नकरन, तुझी असली कापड ही माहेरात ठेवायचं. फौजीची होणारी बायको आहेस, फौजीची. ह्याचं कायम भान ठेवायचं. आणि 4 चौघात नाव निघाल असंच वागायचं. नाहीतर कसं सरळ करायचं ना चांगलंच माहितीये मला. जमल ना? होय. आणि काय ग, असली कापड घालताना जरा बी आमची भीती वाटली नाही वय? आमच्या घरात काय चालतंय काय नाही ह्याचा विचार तरी केलं का नाही? का लगीन ठरलंय म्हणल्यावर काय बी करायला रान मोकळा असं वाटलं का काय तुला? आणि तुमचं नानालाही संस्कार संस्कार हे त्या करत असतात. त्यांनी बरी परवानगी दिली अशी कापड घालायला? नाही, त्यांना माहित नाही. माहितच नाही वय? मग तर आता त्यांना समजायलाच पाहिजे. चल. आओ नको पुष्पा काकी, असं काय करू नका. नग कसं? ज्यांच्या संग नवीन नातं जोडायचं आहे त्यांच्या संग मी कवाच खोटं बोलत नाही. आणि असलं खोटं बोलून लपून मला नवीन नातं जोडायला बी आवडत नाही. आणि नानालाही समध्या गावाला शानपणा शिकवत असतात ना, त्यांना बी कळू दे की त्यांची पोरगी कशी राहती कशी वागती ती. चल. नको. चल.